नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो. तलाठी भरतीची जाहिरात आली तर सगळ्याचे मास्तर लोक जणू काही विद्यार्थ्यांना ज्ञानाचे घोट पाजण्यासाठी आलेले आहे. आजचा व्हिडिओ मी काही तुम्हाला ज्ञानाचे घोट पाजण्यासाठी रिकामा नाही आहे, मला गरज नाही. जी फॅक्ट आहे ती विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देणं माझं काम आहे. पटो न पटो ते तुमच्यावर आहे ना. आता तलाठी भरती असो, MPSC ग्रुप बी, ग्रुप सी असो किंवा सरळ सेवा असो, यूट्यूबवरती मी बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे की आडझोड PYQ डे 1 पासून कोणतीही कन्सेप्ट समजून न घेता डायरेक्ट PYQचा अभ्यास करणं म्हणजे हे तुमचं फेल होण्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. लेट मी से इट वन्स अगेन. जर तुम्हाला अभ्यासक्रम संपूर्ण समजून न घेता, संकल्पना समजून न घेता, कन्सेप्ट आणि फाउंडेशन तुमचं बिल्ड न होता तुम्ही डायरेक्टली जर समजा आडझोड PYQच्या मागे लागले तर ही सगळ्यात मोठी तुमची चूक असणार आहे, जी तुम्हाला तलाठी भरतीपासून तुम्हाला रोखू शकते ना. आता याच्यासाठी आपली ही बॅच आहे, ठीक आहे. या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे? या बॅचचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये आपण फक्त आणि फक्त कन्सेप्ट वाईज जाणार आहोत. 75 दिवसामध्ये ही बॅच तुमची संपलेली असणार आहे. ऑफकोर्स तुमचं 45 ते 50 दिवसामध्ये अगोदर फक्त आणि फक्त कन्सेप्ट बिल्डिंग होईल. कन्सेप्ट त्यानंतर मग त्यावरती कशा प्रकारचे MPSC मध्ये आतापर्यंत प्रश्न झालेला आहे, मागच्या 10 वर्षात कसे प्रश्न झालेला आहे, त्यानुसार मग परीक्षेमध्ये ट्रॅप कसे सेट केले जातात, हे सगळं इत्थंभूत त्या जे सेशन असणार आहे त्या विषयाचे शिक्षक आहेत तर ते तुम्हाला शिकवणार आहे. आपल्याकडे अर्थशास्त्रासाठी मी आहे संभाजी सर विज्ञान घेणार आहे, अनिकेत सर तुमचं गणित घेत आहे, बुद्धिमत्तासाठी अजय सर आहे, चालू घडामोडीसाठी विशेष करून आता विकास सर आहे, आर्यन सर राज्यशास्त्र, इतिहास आणि भूगोल घेत आहे. ठीक आहे, एवढी सगळी टीम तुमच्यासाठी सज्ज आहे. आणि बिगिनरपासून याच्या अगोदर तुम्ही कोणतीही परीक्षा दिलेली नसेल तरीही तुम्हाला हिरो बनण्याची जी टीम आहे किंवा स्ट्रॅटेजी जी आहे तर ती महत्त्वाची आहे. पण अनडाऊटेडली विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणं 99% विद्यार्थ्यांवरच अवलंबून असतं. फक्त 1% करेक्ट शिक्षक मिळणं हे देखील गरजेचं असतं. आणि मी तर हे म्हणेल की जेवढं 99% बरोबर आहे तेवढंच ते 1% सुद्धा बरोबर आहे. म्हणजे त्या 1%ची व्हॅल्यू सुद्धा 99% जवळ आहे. जर तुम्ही अभ्यास करता आहात पण जर शिक्षक जर चांगले नाही मिळाले तर कदाचित अभ्यासामध्ये तेवढं डायरेक्शन किंवा राहत नाही. सांगायचा महत्त्वाचा मुद्दा की यूट्यूबवरती गोंगाट आहे, ठीक आहे. रॅन्डम आणि डिसऑर्गनाइज्ड पद्धतीने करण्यापेक्षा यूट्यूब तुम्हाला फक्त या व्हिडिओहून त्या व्हिडिओवर सिमिलर व्हिडिओवरती तुम्हाला जम्प करायला सांगतं. पण आपलं स्टँडर्ड आणि आपल्याला परीक्षेचं स्टँडर्ड जर मॅच करायचं असेल तर सगळ्यात अगोदर अभ्यासक्रम तुम्हाला काय आहे ते माहिती असायला पाहिजे. मागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल्ड MPSCचा सिलेबस डिकोड केलेला आहे सगळ्या विषयांचा. सगळ्या विषयामध्ये किती धडे आहेत, त्या धड्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत ते देखील सांगितलेलं आहे. एक धडा कंप्लीट करायला खूप झालं तर 2 ते 3 तासाचा वेळ लागू शकतो. आणि नंतर मग त्यावर कशा पद्धतीने MPSCने प्रश्न फ्रेम केलेले आहे, कशा पद्धतीने सापळे रचलेले आहेत. 2025ची जर ग्रुप बीची जर तुम्ही जाहिरात पाहिली, जाहिरात म्हणण्यापेक्षा परीक्षा जर पाहिली तर फक्त 3 PYQ आले होते. हा एक संकेत आहे. जर तुम्ही आडझोड आंधळ्या माणसाप्रमाणे जर तुम्ही PYQच्या मागे पळणार, निर्णय तुमचा आहे. तुमचा जो रिझल्ट आहे कदाचित अपेक्षेप्रमाणे येईल किंवा न येईल हे तुमच्या स्ट्रॅटेजीवर डिपेंड आहे. आशा करतो ही छोटंसं म्हणणं माझं की आडझोड PYQच्या मागे न पळता अगोदर कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोचने अभ्यास करा. मी हे म्हणत नाही आहे की माझीच बॅच जॉईन करा किंवा हेच करा, नाही. ज्या कोणत्याही शिक्षकाचं शिकवलेलं समजतं त्यांच्याकडून कन्सेप्ट तुमचे जे आहेत तर ते अगोदर मजबूत करा. कन्सेप्ट मजबूत असेल, प्रश्न कसाही फिरवला तरीही त्यावरती प्रश्न उत्तर आपल्याला येतात. आशा करतो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील ते नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.